शरद पवार यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याच नेत्याला फोडलं आहे, गळाला लावलं आहे। मित्रहो नमस्कार। विधानसभा निवडणुकीचे वारे वाहता वाहता या वाऱ्याचं वादळ बनायला लागलेलं आहे। अहो, ज्या शरद पवारांचा पक्ष फोडला, चिन्ह पळवलं, नेतेही पळवून नेले, त्या शरद पवारांनी महायुतीला मेटाकुटीला आणलेलं आहे। अजित पवार यांच्या पक्षातून तसंच भारतीय जनता पक्षातून धडाधड राजीनामे सुरू झाले आहेत आणि इकडे लोंढा वाढलेला आहे। विविध मतदारसंघात नाराजीची लाट महायुतीत आली आहे। जसं इकडे शरद पवारांची लाट आली आहे तशी तिकडे नाराजीची लाट आली आहे। अहो, बडे बडे नेतेही आता महायुती सोडून महाविकास आघाडीच्या तंबूत दाखल होत आहेत, घुसू लागलेले आहेत। शरद पवारांनी तर काय हे डाव आधीपासूनच टाकायला सुरुवात केली होती ना, आणि अनेक बडे बडे नेते तुतारीच्या सावलीत त्यांनी आणले सुद्धा। ही प्रक्रिया अजून तरी संपलेली नाही। तुतारी वाजवायच्या नेत्यांची आधीच गर्दी झालेली आहे, पण आता शेवटच्या टप्प्यात महायुतीत उमेदवारी मिळत नाही हे लक्षात आल्यावर लगेच ही मंडळी तुतारीकडे पळत सुटलेले आहेत। अहो, नवी मुंबईत संदीप नाईक यांनी भाजपला मोठा हादरा देत पवारांचा तंबू जवळ केला आहे। त्यामुळं भारतीय जनता पक्षात मोठी अस्वस्थता पसरलेली आहे आणि असं असतानाच आता शरद पवार यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याच नेत्याला फोडलं आहे, गळाला लावलं आहे। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाही। त्यांच्या प्रवेशामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे। पण शरदचंद्र पवार गटाचे बदलापूरचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे देखील याच मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यामुळं या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता मात्र अधिक प्रमाणात व्यक्त केली जात आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघावर कधी काळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होतं। अजून काँग्रेसचे शांताराम घोलप, त्यांच्यानंतर गोटेराम पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे म्हणजे प्रतिनिधित्व करत होता राष्ट्रवादी काँग्रेस। याच मतदारसंघातून गोटेराम पवार यांनी 4 वेळा आमदारकी भूषवल्यानंतर त्यांचे पुत्र सुभाष पवार इथून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्याच अनुषंगाने सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। शिवसेना शिंदे गटाने त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही दिले, तसेच भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही दिली होती। मात्र यंदा ही जागा भाजपला गेल्यामुळे सुभाष पवार यांची कोंडी झाली। महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे आहे। त्यामुळं सुभाष पवार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि माजी आमदार गोटेराम पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला। त्यामुळं किसन कथोरे यांच्या विरोधात सुभाष पवार असा सामना इथं रंगणार आहे। बाहेरून येऊन तुतारी वाजवणाऱ्यांची संख्या आता राष्ट्रवादीमध्ये जास्त होऊ लागली असल्यामुळं पक्षातले निष्ठावंत मात्र नाराज होऊ लागले आहेत। अनेक मतदारसंघात नाराजीचे पडसाद उमटू लागले आहेत। त्यामुळं हे इनकमिंग काही प्रमाणात अंतर्गत डोकेदुखी वाढवणाराही ठरू शकते। अर्थात त्याचे प्रतिबिंब अनेक ठिकाणी अनेक मतदारसंघामध्ये दिसूही लागले आहेत। अशा वेळी हे होणारच आहे हो। इतर पक्षातले लोक दुखावणार प्रवेश करणार आणि पक्षातले लोक दुखावणार, निष्ठावंतांना दुखावणार, हे सगळं तर घडणारच आहे। पण सत्ता काबीज करायची असेल तर हे देखील पचवावं लागणार आहे की नाही। शरद पवार यांनी भारतीय जनता पक्ष, अजित पवार यांच्या पक्षातील नेते आपल्याकडे घेतले आहेत, तसे शिंदे गटातील काही नेते आधीच शरद पवार यांच्याकडे आलेले आहेत। आता तर त्यांनी एकनाथ शिंदे यांचा लोकसभा सहसंपर्क प्रमुखच गळाला लावला। बाजूनी महायुतीला असे दणके जर बसले तर इतरांचे पक्ष फोडून बनवलेल्या या महायुतीचे होणार तरी काय, तुम्हीच सांगा। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।